एलपीजी दरवाढी विरोधात कोल्हापुरातील रिक्षा चालक आक्रमक झालेत। दरवाढीच्या निषेधार्थ रिक्षा व्यवसाय बंद करण्याचा त्यांनी इशारा दिलाय। जिल्हा वाहनधारक महासंघाचं जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देखील आहे, तर खासगी कंपनी मनमानी पद्धतीने दरवाढ करत असल्याचा आरोप होतोय। पूर्वी 43 रुपये असलेला दर आता थेट 90 रुपयांवर पोहोचलाय। युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमधल्या लाडगाव इथले नागरिक मात्र निर्धास्त आहेत। याचं कारण म्हणजे या गावात 3 वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आलेली पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा योजना। लाडगाव इथं 12 सप्टेंबर 2023ला भारत पेट्रोलियम कंपनी आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानं घराघरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू करण्यात आलाय। या योजनेअंतर्गत सुमारे 300 घरांसह काही हॉटेल व्यावसायिकांनी देखील गॅस कनेक्शन घेतलेलं आहे। मी लाडगावच्या एका घरातील किचनमध्ये आहे आणि या किचनमध्ये तुम्ही पाहू शकतात की या महिला आहे या ठिकाणी बसलेल्या आहेत, गप्पा मारताना दिसत आहेत। तर दुसऱ्या बाजूला या गृहिणी आहेत, त्या काहीतरी गॅसवर बनवत आहेत। आणि विशेष म्हणजे या गावातली जी गॅस आहे तो पाईपलाईनद्वारे तुम्हाला दिसत असेल, तो गॅसचा जी लाईन आहे त्या लाईनद्वारे तो गॅस येत असतो आणि अशा पद्धतीने हा नॅचरल गॅस या गावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचत आहेत। एकीकडे अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरसाठी लाईनमध्ये दिसत आहेत, तर इथलच्या महिला या निवांत गप्पा मारताना दिसत आहेत। काय बनवताय आपण ते विचारूयात या ठिकाणी। काय नाव तुमचं? माझं अर्चना बालू इत्तर नाव आहे। माझ्या मैत्रिणी आलेल्या आहे, मी त्यांच्यासाठी चहा बनवते। मैत्रिणी आले सकाळचे 11 वाजता? सकाळचे का आम्हाला गॅसचं टेन्शन आहे ना, गॅस पाईपलाईन असल्यामुळं, घरचा गॅस असल्यामुळं मैत्रिणीचं कामं लवकर आवडते आणि त्यासाठी त्या गप्पा मारण्यासाठी दररोज येतात। आता गॅस पाईपलाईन आल्यामुळं आम्हाला खूप सोपी पद्धत झालेली आहे। ती पहिलं पूर्वी गॅस संपायचा 4-8 दिवस आम्हाला भेटत नव्हता गॅसची टाकी, आणि आता गॅस पाईपलाईन झाली त्यामुळं त्याचं टेन्शन राहिलेलं नाही आहे। आम्ही असं निवांत स्वयंपाक ते करतो। लाईट बिल येतो आम्हाला व्यवस्थित येतं, जसं यूज करू आम्ही तसं येतं आम्हाला 1100-1200 रुपये येतो महिन्याचं। तरी पण व्यवस्थित आहे आम्ही सगळी, म्हणजे फॅमिली मोठी असल्यामुळं म्हणजे अजिबात टेन्शन। पहिले 2 सिलेंडर ठेवायचे, आता ते सिलेंडरचं टेन्शन नाही। गाडीवाल्याला फोन लावायचा, गाडी कधी येणार आहे कधी नाही, ते आधी टेन्शनच यायचं थोडं गॅस संपत आल्यावर, पण आता 2-3 वर्षापासून अजिबात टेन्शन राहिलेलं नाही। कॅमेरा पर्सन अमोल बागुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। व्यावसायिक एलपीजीची कपात काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे। उद्योगांना अतिरिक्त 20% एलपीजीचा पुरवठा केला जाणार आहे। केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केल्याने उद्योगांना दिलासा मिळाला आहे। उद्योगांचा एकूण गॅस पुरवठा मागणीच्या 70% आलाय। केंद्र सरकारने श्रम केंद्रित उद्योगांसाठी अतिरिक्त 20% एलपीजी पुरवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे स्टील, वाहन, कापड यासारख्या उद्योगांचा एकूण गॅस पुरवठा मागणीच्या 70% जाणार आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी व्यावसायिक एलपीजीची कपात काही प्रमाणात शिथिल करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे।